काहीतरी एक भांड आहे. आता बरेच लोक म्हणतात गळका भांड्याचा काय उपयोग. सकाळी मी सांगितली एक गोष्ट, गळक्या भांड्याचा पण उपयोग करता येतो, परंतु तो योजक तत्र दुर्लभ. तो योजक आहे ना, तो महत्त्वाचा असतो. तो जो शिक्षक होता त्याला दूरदृष्टी होती आणि त्याने बरोबर बघितलं की याच्याकडे चांगली बादली नाहीये, तरी पण याच्याकडून जर त्याच्यावर जर काहीतरी संस्कार घडवायचा असेल, त्याच्यामध्ये त्याच्या क्षमता जर विकसित करायच्या असेल तर तू ये, तुला ती सवय लागली पाहिजे. आणि त्याला सांगितलं आणि तो पूर्ण शाळेचा रस्ता त्याने फुलवून दाखवला. हे भांडं गळकं आहे म्हटल्यानंतर कोणी पण टाकून देईल, पण याच्यातनं सुद्धा आपल्याला प्रयोग करता येतो. प्रयोग अतिशय सोपा आहे. बघा, मी मुद्दामच पिवळंच हे वापरलेलं आहे. आता जर मी हे असं केलं तर काय होतं बघा, काय होतं. एक दोन, पाणी जास्त भरलं गेलं. काय झालं लक्षात आलं. ज्यावेळेस मी याला असं खाली एकदम दाबतो त्यावेळेस याच्यातली हवा, आत्ताच आपण बघितलं की कॉम्प्रेसिबिलिटी इज, पण ती कॉम्प्रेस होण्यासाठी काय पाहिजे, ती हवा बंद झाली पाहिजे. इथे बंद होण्याला संधी नाही. तर त्यामुळे काय होतं, हा जो एक अतिशय हलका फोमचा तुकडा आहे तो, त्याच्याऐवजी तुम्ही साधा प्लास्टिकचा कागद वापरू शकता, साधा कागद पण वापरू शकता. आणि त्याच्यात बघा आता अनेक घटक आहे. तुम्हाला असं वाटतं हा प्रयोग किती सोपा आहे, पण याच्यातनं काय दाखवायचं तुम्हाला, मुळात हवा जागा व्यापते. म्हणजे आपल्याला हे रिकामं दिसतंय पण हे रिकामं नाहीये, याच्यामध्ये काहीतरी आहे हे तुम्हाला दाखवता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे छिद्र आहे हे जर छोटं असेल तर काय होईल, मीडियम असेल तर काय होईल, मोठं असेल तर काय होईल. हा जो म्हणजे मी आता फोम वापरलाय, हा हलका असेल तर काय होईल, जड असेल तर काय होईल. याच्याऐवजी मी प्लास्टिकचा कागद वापरला तर काय होईल, साधा कागद वापरला तर काय होईल. ह्या सगळे घटक जर तुम्ही बदलले, त्याची परमिटेशन कॉम्बिनेशन केले, म्हणजे छोटं छिद्र जड वस्तू, मोठं छिद्र जड वस्तू, मोठं छिद्र हलकी वस्तू, असे सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एखाद्या विशिष्ट कॉम्बिनेशनला हा परिणाम अधिकच चांगल्या पद्धतीने आपण दाखवू शकतो. आणि मग तुम्हाला जर एखादं, समजा मी आता कल्पना सांगतो, माझ्याकडे ते आहे पण मी आता आणलेलं आहे. तुम्हाला असं काही करता येईल का, समजा मी इथे असे काहीतरी एक तारेची रचना केली आणि त्याच्यावरती इथे एक भिरभिर आहे, भिरभिर म्हणजे ती भिंगरी लावली आणि मी जर हे जर असं दाबलं तर ती हवा सगळी इकडनं बाहेर येणार आणि ती भिंगरी फिरणार. मग ती जर भिंगरी फिरवायची असेल तर माझ्या इथे असलेल्या छिद्राची तो जो व्यास आहे किंवा त्याची जी त्रिज्या आहे ती किती असावी. मग ते जे काही भिंगरी आहे त्या भिंगरीचं वजन किती असावं, त्याच्या तो ॲक्सेलबद्दलचं जे काही फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन म्हणजे घर्षण किती असावं. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या घटकांचा विचार केला तर एका आदर्श स्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यात चांगलं खेळणं बनवता येईल. पण यासाठी तुम्हाला त्या सगळ्या पॅरामीटर्सशी खेळावं लागेल, म्हणजे सगळे घटक आहे ते कमी जास्त करून बघावे लागतील आणि मग तुमच्या लक्षात येईल की या विशिष्ट रचनेमध्ये हे सगळ्यात चांगल्या प्रभावीपणे काम करतं. आणि ही जी खेळणी बनवणारी मंडळी असते ना, खेळणी नाही कुठलीही रचना म्हणजे कुठलंही यंत्र विकसित करणारी मंडळी असते ना, हे सगळ्या घटकांचा असा बदल करून बघत असते. हे वाढवलं तर काय होईल, हे कमी केलं तर काय होईल, वजन कमी केलं तर काय होईल, या चाकाची त्रिज्या वाढवली तर काय होईल, त्या चाकाचा सरफेस एरिया वाढवला तर काय होईल, चाकाचं वजन वाढवलं तर काय होईल, मग कमी केलं तर काय होईल, कमी केल्याचे काय परिणाम आहे, वाढवल्याचे काय परिणाम आहे. आणि मग हे सगळं करून ते ठरवतात. तुम्हाला माहीत असेल मागे एक टेम्पो ट्रॅक्स नावाची एक गाडी आलेली होती, टेम्पो ट्रॅक्स. आणि ते टेम्पो ट्रॅक्स गाडीमध्ये त्यांनी काही विशिष्ट असे पॅरामीटर्स ठरवले होते. पण कालांतराने असं लक्षात आलं की टेम्पो ट्रॅक्स गाडीचे सगळ्यात जास्त अपघात होतात. आणि त्याचं कारण असं होतं की टेम्पो ट्रॅक्स गाडीच्या चाकांची उंची त्यांनी वाढवली होती आणि चाकांची उंची वाढवल्यामुळे त्याचा गुरुत्वमध्य जमिनीपासून जास्त उंचीवर जात होता. आणि तो गुरुत्वमध्य जास्त उंचीवर झाल्यामुळे जिथे गाडी वळते तिथे वळणाच्या ठिकाणी त्याचा गुरुत्वमध्य पायाने व्यापलेल्या क्षेत्रफळाच्या बाहेर जायचा, त्याच्यामुळे गाडी कलांडायची. पण हे केव्हा लक्षात आलं, ज्यावेळेस त्यांनी ते सगळ्या जे काय अपघात झाले त्या अपघातांचा अभ्यास केला त्यावेळेस ते लक्षात आलं. त्याच्यानंतर मग ती गाडी त्यांनी मार्केटमध्ये बंद केली.